ज्या कार्यकर्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना कॉलर तुम्हारी इतनी हिम्मत मैं ॲक्शन लूंगा असं म्हणाले होते, त्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थच अडचणीत आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाने यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती. शेतकरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. अजित पवार आणि महिला IPS अधिकारी करमाळा तालुक्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांचा व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि सुप्रसिद्ध माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर संबंधित गावातील शेतकरी आणि फोल लावल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी ही तक्रार दाखल केली. करमाळा तालुक्यातील कुरडू, जिल्हा सोलापूर येथे बेकायदेशीर मुरुम उपसा सुरू होता. महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा रोखण्यासाठी गेले होते. यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना भिडले. त्याचवेळी बाबा जगताप या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हॉइस कॉल करून महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे मोबाईल फोन दिला होता. उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाची बाजू घेण्याऐवजी उलट महिला IPS अधिकाऱ्यास खडे बोल सुनावले. त्यावेळी अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं होतं. त्यावरून अजित पवार यांनी अंजनावरच कारवाई करण्याचा इशारा दिला. तुम्हारी इतनी हिम्मत मैं कारवाई करूंगा असे ते म्हणाले होते. मात्र ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह 15 ते 20 जणांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी हकीकत सांगत खुलासा केला. हा बेकायदेशीर मुरुम उपसा सुरू होता. अजित पवारांचा बेकायदेशीर कामांना पाठिंबा आहे का? अजित पवार यांना सोलापूरचं बीड करायचं आहे का? अजित पवार यांनी ताबडतोब महिला IPS अधिकाऱ्यांची माफी मागावी, अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे जनआंदोलन करणार असा इशारा दिला होता. याशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये कुरडू येथील शेतकरी, ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, पोलिसांना कशाप्रकारे अरेरावीची भाषा वापरतात हे सांगितलं गेलं आहे.